माघी पौर्णिमा म्हणजेच माघ पौर्णिमा. हिंदू धर्मामध्ये या पौर्णिमेला असं अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण माघ महिन्यामध्ये येणारी ही एक पौर्णिमा आहे. या पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केलं जातं, तसेच अर्घ्य देखील देवाला वाहिले जातं. या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंची आणि माता लक्ष्मीचं पूजन केलं जातं. माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी पूजा केली जाते. तसेच धन वैभव यांचं हे वरदान याचं प्राप्त होण्यासाठी दानधर्म देखील केला जातो. अनेक देवी देवतांचे आशीर्वाद दानधर्मातून प्राप्त व्हावेत, चांगल्या गोष्टी आपल्या शेजारी सभोवताली असाव्यात, मन प्रसन्न राहावं म्हणून देखील दानधर्म केलं जातं. तसेच या दिवशी दीपदानाचे देखील महत्त्व आहे. पुण्यप्राप्ती करून घेण्यासाठी देखील आणि देवतांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी दीपदान देखील केले जाते. काही जण काळ्या तिळाचे देखील दान करतात आणि काळ्या तिळांचे पितरांना तर्पण देखील करतात. यामुळे पितरांना शांती आणि समाधान मिळावं, तसेच आपल्या घरामध्ये देखील शांती समाधान नांदत राहावं, आपल्या घरातले कलह दूर व्हावेत, आपलं मन प्रसन्न राहावं आणि पितरांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावेत, हा त्यामागचा हेतू असू शकतो. दक्षिणा देखील दानधर्म केला जातं, दक्षिणा देखील केलं जातं, कारण या दिवशी त्याचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. या दिवशी श्रीहरी विष्णूंची पूजा देखील करतात. विशेष महत्त्व आहे या दिवशी श्रीहरी विष्णूंच्या पूजेला. तसेच पिंपळ आणि तुळशीच्या झाडाचे देखील पूजन करतात. असे पूजन करून निसर्ग संवर्धनाचा एक आपल्याला मंत्र आपला धर्म देत असतो, जे की झाडांचं महत्त्व, वृक्षांचं महत्त्व, तसेच औषधांमध्ये पिंपळाचं आणि तुळशीचं देखील महत्त्व हे खूप आहे. याला आपण जागत राहावं आणि हे आपल्याला महत्त्व समजत राहावे, हा त्यामागचा उद्देश असावा. तसेच बऱ्याच ठिकाणी सत्यनारायण देवतेची कथा देखील ऐकली जाते. पवित्र नदीमध्ये स्नान करून सूर्यदेवताला अर्घ्य देखील देतात, नदीचं पूजन केलं जातं. यामुळे सुख, संपत्ती, शांतता, समाधान हे आपल्याला प्राप्त व्हावेत, कष्ट दूर व्हावेत, हा त्यामागचा हेतू असतो.